मागच्या वर्षी त्यांचा वेगळा लुक होता आणि ह्या वर्षी वेगळा लुक आहे, कारण मागच्या वर्षी MS धोनी स्टाईल लुक होता. हॅलो. तर याच दरम्यान आपण किरण भाई भोईर यांचं या ठिकाणी आगमन झाले. किरण भाई, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. खऱ्या अर्थानं स्पर्धेचे आयोजक आहेत मित्रांनो. बघा या ठिकाणी आपण पाहू शकाल किरण भाई शनिवार वाडा ग्रुपचे ते देखील सदस्य आहेत. किरण भाई, आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. चलिए बिल्कुल मेगा फाइनल विचुंबे और पलस पे, एक ही एरिया की दो ताकतवर टीम है और मजा आएगा इस मैच में. विष्णु निलेश चंद्रकांत भोईर यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 3 विकेटसाठी 10 ब्रँडेड शूज करताना दिले जातील. धन्यवाद. मेगा फायनलचा सामना. हॅलो 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 हॅलो. मेगा फायनलचा सामना आपण पाहतो. एका बाजूला विचुंबे, दुसऱ्या बाजूला पळस पे. स्क्वेअर कटचा शॉट डीप कव्हर कडे कोणी क्षेत्ररक्षक नाही. गोळीच्या वेगाने चेंडू जाईल सीमा पार. पहिला चेंडू. तर या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल मुन्ना सुरते, निलेश भोईर, राम पाटील, नाना भोईर, देवराम गोवारी, पिंट्या येसने, विचुंबे 40+ संघ सुपर 3 मध्ये भिंगारी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं क्वालिफाय झालाय. त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू व्हेरी मच. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिला राहुल बैकर याच्या बॅट मधून हा चौकार. दर्जेदार सुरुवात करत असताना चॅम्पियन बनण्यासाठी चाललेली ही लढत. गॅप शॉट सिलेक्शन मिड ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू. अप्रतिम प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. धावा वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. असं म्हणतात की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो आणि त्या धावा अखेरता वाचवल्या गेल्यात आणि या चेंडूवर मिळतील पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि या चेंडूवर आपण पाहिली 1 धाव. एकूण 5 धावा. पॉइंटच्या वरतून पुन्हा एकदा हा चेंडू तटवलाय. डीप कडे क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये लागलेली रेस आणि अखेरता क्षेत्ररक्षकाचा होतोय विजय आणि या चेंडूवर मिळतील एकूण 3 धावा आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं झपाट्यानं पुढे सरकते. 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. धावफलक षटकातील चेंडू झाले 3 आणि 8 धावा खर्च केलेत. गोलंदाज आपण पाहतोय अविनाश पाटील. अविनाश पाटील याचा विचार आपण जर केला तर एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. आज केल्याचे आपल्या गावासाठी, आज केल्याचे आपल्या नावासाठी, आज केल्याचे आपल्या प्रतिष्ठेसाठी अविनाश पाटील. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आणि पहिली विकेट मिळेल अविनाश पाटीलला. पहिली विकेट मिळेल विचुंबे संघाला आणि पहिला धक्का लागेल पलसपे टीमला. ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला विचुंबे, दुसऱ्या बाजूला पळसपे. चॅम्पियन कोण होणार या स्पर्धेमध्ये, चॅम्पियनचा झेंडा कोण रोवणार यासाठी खरं तर चाललेली ही लढत आपण पाहतोय. आणि आता पळसपे संघ चॅम्पियन होणार की विचुंबे संघ चॅम्पियन होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागले. ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेले त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. 24 लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्या टीमचं सुद्धा आपण करूया स्वागत. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल राजीव ठाणगे. कित्येक वर्षांचा अनुभव घेऊन आज मैदानामध्ये उतरायचे, आज मैदान गाजवायचे या इराद्याने उतरलंय मैदानाच्या आतमध्ये. कित्येक सामने पाहिलेत, आपल्या फलंदाजीच्या जोरावर या फलंदाजांना गाजवलेत. आज गरज आहे आपल्या संघाला. संघ थोडा अडचणीत सापडलाय आणि त्या अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढायचा प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. खरं तर संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघांना सामना जिंकायचा असेल. विजयाचा शिल्पकार कोण होणार याच्याकडे सुद्धा लक्ष लागले.
हा चेंडू खोलवर टप्प्याचा आपण पाहिला ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला नाही आहे आणि हा चेंडू डॉट. राजू ठाणगेला कितपत तुम्ही शांत बसू शकाल कारण खरं तर राजू ठाणगेमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची कित्येक मैदानामध्ये आपण पाहिली आहे आणि आज खरं तर मैदानामध्ये उतरल्या 3ऱ्या क्रमांकावर कारण एक फलंदाज राहुल बैकर बाद झाल्यानंतर लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू पंचा मला दर्शक हा चेंडू खराब. एक अतिरिक्त धाव म्हणजे वाईटच्या स्वरूपामध्ये एका धावेने खरं तर संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या धावसंख्येवर. गोलंदाज अविनाश पाटील. हा चेंडू बॅटची काढा आणि ट्रिपल अचित बाद झालाय फलंदाज. ज्या फलंदाजाची आपण खरं तर चर्चा करतो राजू ठाणगे. बॅक टू दी पवेलियन. राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि मृत्यू झाला रायगड शिवनेरीतील शिव आणि रायगडातील राय. जय शिवराय. छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा. ज्या विकेटची खरं तर आपण चर्चा करतो तो विकेट मैदानाच्या बाहेर दाखल झाला. राजू ठाणगे हा फलंदाज मैदानाच्या बाहेर. खरं तर राजू ठाणगेचा आपण विचार केला तर गोल्डन डकची शिकार म्हणावी लागेल. त्यानं एकही धावेचं योगदान दिलं नाही आहे. निराश मानेनं मैदानाच्या बाहेर परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आविष्कार पाटील मैदान आणि गोलंदाजीच्या मार्कवर रोहित सुरते. खरं तर कित्येक वर्ष या गोलंदाजानं मैदान गाजवलेत. आविष्कार पाटीलला आपण पाहू शकाल. संघ थोडा अडचणीत सापडला. या अडचणीतून आता मार्ग काढावा लागेल कारण संकट ज्याच्यावर येतात ज्याच्यामध्ये ती पेलण्याची ताकद असते. हा चेंडू हवेमध्ये आणि आल्या पावली माघारी परतोय आविष्कार पाटील. बॅक टू दी पवेलियन. सिद्धांत मात्र बाद झालाय. आविष्कार पाटील आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड कडे आणि निलेश वायदंडे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आज खरं तर इतिहास मैदानामध्ये कोण घडवणार. हरलो तरी इतिहास जिंकलो तरी इतिहास. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा. हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास. जो पानी से नहाते वो लिबास बदलते वो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. आज इतिहास कोण बदलणार चॅम्पियन कोण होणार कारण चॅम्पियन असतो त्याच्याकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं असते. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग आपण पाहिलंय. जगातील पहिलं स्वराज्य निर्माण करणारे राजे शिवछत्रपती पहिलं असेल त्याच्याकडे सर्व लक्ष लागलं असतं. रोहित सुरतेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू. पूर्णपणे संकटामध्ये खरं तर पलसबी संघ सापडलाय कारण 3 फलंदाज खरं तर बाद झाले आहेत. राहुल बैकर सिद्धांत म्हात्रे राजू ठाणगे आपण पाहिला. आडव्या बॅटने केलेला ऑन साइडला ड्राईव्ह करतोय चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात आणि आता दोन्ही पलसपे संघ एका धावेसाठी खरं तर संघर्ष करत असताना आपण पाहतोय आणि या संकटातून तुम्हाला मात करावे लागेल. खरं तर असं म्हणतात की लहरों से डर के नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि आता तुम्हाला मैदान गाजवायचे मैदानामध्ये लढण्याची ताकद तुम्हाला खरं तर तयार करावी लागेल. एक दुसऱ्याला साथ द्यावी लागेल. एक पार्टनरशिप बनवावी लागेल. 4 षटकामध्ये किमान 40 ते 45 धावांचं आव्हान तुम्हाला विचुंबे संघासमोर ठेवावं लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता खरं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडू रोहित सुरतेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर पूर्णपणे जकडून ठेवलंय पकडून ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. जिथे अविनाश पाटील आपण पाहतोय आविष्कार पाटील आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. या खेळाडूमध्ये सुद्धा क्षमता स्टेप आउट करून केलेला फटका आपण पाहतोय. हवेमध्ये बराच काल क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि जो आविष्कार पाटील चांगला खेळ दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावतोय. धक्का बसेल पलसपेठ टीमला.
जी भगत उसरली यांना सुद्धा आपण विनंती करूया यावं मंचावर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. सामना खरं तर रफ अँड टफ मैदानाच्या आतमध्ये फायनलचा सामना कसा असावा याचं जिवंत उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका धावेसाठी खरं तर संघर्ष करताना पळसपे संघाला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निर्मल इंटरप्राइजेस विसुंबे संघाची रोहित सुरते गोलंदाजीच्या मार्कवर या षटकामध्ये तब्बल 2 फलंदाजांना तंबूचा आसरा दाखवलाय. मगाशी मी म्हटलं होतं की विसुंबे संघाची सर्वात मोठी ताकद काय असेल तर ती गोलंदाजी आहे. फ्लिक केला चेंडूला फाईन लेगच्या डोक्यावरून हा चेंडू अप्रतिम प्रयत्न आणखी एक फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 5 लागेल मोरया 11 पलसपे टीमला. तर संघर्ष करत असताना एका धावेसाठी संघर्ष करत मोरया 11 पळसपे संघ आणि अर्धी सेना तंबूच्या आश्रयाला परतली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धाव आल्या 9 आणि एकूण या षटकामध्ये धाव आल्या 1. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 फलंदाज बाद झाले. फक्त 10 धावा. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल. या 2 षटकामध्ये किमान धावा तुम्हाला जमवावे लागतील जिथे निलेश वायदंडे आणि त्याला साथ देईल फलंदाज किरण भोईरला आपण पाहू शकाल. आता या 2 फलंदाजांना जबाबदारी उचलावी लागेल कारण ज्या दिवशी तुमच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं येतं त्या दिवशी रुसायचं नाही, थकायचं नाही, निरंतर काम करावं लागेल आणि आपल्याला दिलेल्या पोझिशनवर तुम्हाला काम करावं लागेल. धावांचा विचार केला फक्त आणि फक्त 5 फलंदाज गमावत असताना मोरया 11 पलसपे संघ जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या मार्कवर येईल गोलंदाज आपण पाहू शकाल जतीन भोईरला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म गोलंदाज यॉर्करचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आपण पाहिला सन्मान दिलाय चेंडूला. डॉट चेंडूची सांगता म्हणजे पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय विचुंबे संघ. खरं तर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण जतीन भोईरला पाहिलं होतं. मिडियम षटक फेकलं होतं. जबरदस्त कामगिरी संघनायकानं टाकलेला विश्वास आपला आज त्यांना विश्वासाला पात्र गोलंदाजी जरूर केली आहे. जतीनला पुन्हा एकदा पाहू. आडव्या बाटनं केलेला हा पटका ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फक्त धाव मिळेल सिंगलचा प्रवास सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोरया 11 पळसपे संघ आपण पाहतोय. एका धावेने संघ जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. टार्गेट किती असणार याच्याकडे सर्व लक्ष लागले गेले कारण विचुंबे संघामध्ये तितकी ताकदवर फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. एक हाती सामना फिरवण्याची क्षमता आशिकेश भोईर यानं दाखवली होती मागच्या सामन्यामध्ये आणि जतीन भोईर गोलंदाजीच्या मार्कवर 3रं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. बॅटची कडा जरूर घेतली होती. शॉट फाईन लेगामध्ये हा चेंडू अडवला जातोय आणि इथे आपण पहिला पंच आमच्याकडे वळतात. 3ऱ्या पंचांची मागणी. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही पोहोचला, की फलंदाज बाद आहे की फलंदाज बाद नाही आहे हे चेक केलं जाईल. फलंदाज बाद आहे आणि 6वा धक्का लागेल. आपण पाहतोय भूषण 11 मोरया पळसपे टीमला. पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे संघाच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी
तर प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. पहिला गोलंदाज आपण पाहिला होता अविनाश पाटील, ज्यानं धावा खर्च केल्या 9 धावा 2 सफलता. त्यानंतर रोहित सुरते आला गोलंदाजीच्या मार्कवर, ज्यानं धाव दिली 1, फलंदाज बाद केले 3. आणि या षटकामध्ये सुद्धा रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. एकूण 6 फलंदाज हार्दिक सेना तंबूच्या आश्रयाला परतली. जिथे वरत बघतला आपण पाहू शकाल निलेश वायदंडे हा 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. या दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. 4 षटकामध्ये किमान 40+ धावा मैदानामध्ये जमावे लागतील. एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये खरं तर उभा करावा लागेल. कारण विचार केला तर फायनलचा सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकणार तो चॅम्पियन बनणार. सर्वांचं लक्ष लागले या स्पर्धेतील मालिकावीर कोण असणार, उत्कृष्ट गोलंदाज कोण असणार, फलंदाज कोण असणार, याच्याकडे सर्वांचं खरं तर लक्ष लागले. या सर्व प्रश्नांचा उलगडा हा सामना संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. फुलरलेनचा चेंडू सरळ बॅटनं केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, थोडी मिसफिल्ड आणि धावा मिळतील लगेच 2. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित केले. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 13 या धावसंख्येवर, जिथे निलेश वायदंडेवर संपूर्ण आशा अपेक्षा ठेवले संघ नायकानं. आता निलेश वायदंडेला आपले हात खोलावे लागतील, आक्रमण करावं लागेल. बॅटच्या मधोमध निलेश वायदंडे ऑन फायर. निलेश वायदंडेच्या बॅट मधून निघतोय हा दणदणी षटकार. निलेश वायदंडेचं उभं राहणं खूप गरजेचं. निलेश वायदंडेच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवर. अशा फटक्यांची नितांत गरज असेल. संघ थोडा अडचणीत सापडलाय आणि त्या अडचणीतून निलेशला आपल्या संघाला काढावा लागेल. आडव्या बॅटनं केलेला ऑन साईडला ड्राईव्ह केला चेंडू. वायडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. धाव मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगल धावेच्या मदतीने 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. 20 धावा. धावफलकावर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 समाप्त झालंय जतीन भोईरचं. आणि एकूण फलंदाज बाद झाले 6 आणि पळसपे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20. षटक आपण पाहू शकाल, जिथे गोलंदाज आपण सुशील भिंगारकर शेवटचं आणि शेवटचं अंतिम षटक घेऊन सुशील भिंगारकरला आपण पाहू शकाल. शेवटच्या षटकामध्ये धावा किती येतील, मोरिया इलेव्हन पळसपे संघाचा टार्गेट किती असेल याच्याकडे सुद्धा लक्ष लागलंय. कारण फायनलचा सामना जो जिंकणार तो चॅम्पियन. सुशील वेट अँड वॉच केला होता. बॅटची कडा, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 7वा. भूषण इलेव्हन मोरिया पळसपे टीमला. टपका रे टपका, एक और टपका. थँक्यू व्हेरी मच. सुशील भिंगारकरला आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक. आणि या अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्याला म्हटलं जातं आणि पहिल्या चेंडूवर आली विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र बेडेकरला आपण पाहू शकाल. आता खरं तर 8व्या आणि 9व्या क्रमांकाच्या फलंदाज जबाबदारी आली आहे. ती जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारीचा खेळ मैदानामध्ये करावा लागेल. चांगले फटके खेळावे लागतील आणि चांगल्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. खरं तर समोर तितका ताकदवर गोलंदाज सुशील भिंगारकरला आपण पाहतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट याच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि डेथ ओव्हरच्या षटकामध्ये नेहमी तो गोलंदाजी करत असताना विकेट्स काढून देतोय. हा चेंडू फुटवर्कचा वापर नाही, टेक्निकचा वापर करणं, टायमिंगचा वापर करणं, फुटवर्कचा वापर करणं, या सर्व गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. आणि हा चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर हा चेंडू डॉट पडला. जिथे नवीन बॅटर आपण पाहिला नरेंद्र. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा. इट्स वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. एका धावेनं
भूषण इलेवन मोर्या पळसपे संघ जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. 21 धावा. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. या 4 चेंडूमध्ये एखादा दुसरा मोठा फटका खरं तर खेळावा लागेल पळसपे संघाच्या या फलंदाजांना. आपटलेला चेंडू आपण पाहिला. स्लोवर गतीचा चेंडू पिक करताल आणि या बॅकवर्ड स्क्वेअरलेगकडे क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलचा प्रवास सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेनं खरं तर संघ पुढे जाईल 22 या धावसंख्येवर. 22 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा अद्याप खेळ बाकी असेल. एक उजव्या हाताचा फलंदाज, एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. वरत बघतला आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज. डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हटला की आक्रमक खेळाडू असतो आणि ती आक्रमकता वरत बघतला दाखवावी लागेल. वरच्या बॅट मधून येतोय हा लॉंग ऑन क्लिअर करणारा बिग हिट षटकार. अठ्ठावीस धावा या षटकारानं खरं तर वरद बघत सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. षटकार टोकलाय. स्लोवर डिलिव्हरी. 5वा चेंडू. असं म्हणतात की काटा बदलने वाली गेंद पे कोई नंबर नहीं लिखा होता. डॉट चेंडू. कमबॅक करतोय सुशील भिंगारकर हा गोलंदाज. डेथ और स्पेशलिस्ट हा गोलंदाज आपण पाहतोय. वरद बघतला या चेंडूवर पूर्णपणे शांत बसवलंय. डॉट चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा वरद बघत साठी हा चेंडू. स्लोवर डिलिव्हरी. 5वा चेंडू जाल्यात अडकवलाय. डॉट चेंडू. षटक होईल समाप्त. पहिला पूर्वार्ध इथून समाप्त झाला. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे भूषण इलेवन मोर्या पळसपे संघाची 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष्य असेल. 24 चेंडू आणि 29 धावांचं अंतर. चॅम्पियन कोण होणार? विचुंबे संघ होणार की पळसपे संघ होणार? हे ऐकण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये येतील आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर. थँक्यू. और आप बहुत सारे निकालने तो आप निकाल के लीजिए, फिर ज्यादा समय नहीं है. विनय, एक तो मुझे गुणवत्ता साधा रत्ने की याद आती है. बिल्कुल उसी तरह देखते रूबरू. तर या स्पर्धेसाठी आम्हाला शिवकर ग्रामपंचायतीचे थेट जनतेतून निवडून आलेले दमदार सरपंच आनंदभाई ढवले यांच्या वतीनं 15,000 रुपयाचा रोख रक्कम या स्पर्धेसाठी करताना देण्यात आलं. त्यांचा आम्ही शनिवार वाडा ग्रुप आयोजित स्वर्गीय योगेश पाटील स्मृती चषकाच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करतो. आणि आपण सरळ हाताने या स्पर्धेला मदत केली त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. डीजे ठोक. तो चलिए आरंभिक बल्लेबाज विचुंबे टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि आप किस सलामी जोड़ी तुरंत मैदान के अंदर भेजिए. AK-47 विथ रेड जो हमेशा टीम देखते हैं दोस्तों विचुंबे प्रीमियर लीग में. बिल्कुल आज भैरवनाथ का दर्शन भी लेकर सभी उतरे और सीधा यहां पर से इंटर टू द सेमीफाइनल में पहुंच चुकी है. और जिस तरीके से दोस्तों उन्होंने की थी वो टिम्बोड़े के मैदान के ऊपर भी बहुत ही अच्छा क्रिकेट खेला था. प्रमोद मात्रे को देख सकते हैं दोस्तों, विनोद भाऊ के खंदे समर्थक के तौर पर जाने जाते हैं. तो आशिकेश भोईर और शैलेश दो बंधुओं की जोड़ी मैदान के अंदर जाती हुई. शैलेश को देख सकते हैं. की मित्रांनो विचुंबेचा आपण विचार केला तर पदयात्रा
ती देखील महेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहू शकाल. विचुंबे ते शिर्डी पदयात्रा करताना ते देखील आमचे भरपूर गेलेत विचुंब्याचे साई भक्त. अक्कू भोईर असतील, त्याच्यानंतर आमचे विचार केला तर आशिष भोईर असतील, नाना भोईर के सुपुत्र, आणि संपूर्ण करताना पदयात्रा शिर्डीला ते देखील रवाना झालेत. आणि 20 तारखेला साई भंडारा आपल्याला पाहायला मिळेल विचुंबे गावामध्ये. तो चलिए बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ. जीत के लिए लक्ष्य 29 रनों का पहली गेंद लेकर भरत भगत बाएं हाथ के गेंदबाज शैलेश के सामने. वो इस बार इनसाइड आउट खेलने का प्रयास, बढ़िया शॉट, लेकिन सीधा खिलाड़ी के हाथ में दे कैच का मौका था. उन्हें 1 रन तो जरूर पूरा किया. 1 रनों की मदद से बल्लेबाज शैलेश ने अपना खाता खोला और विचुंबे भैरवनाथ 11 विचुंबे टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 1 रन. विकेट यहां पर जा सकती थी, कैच का मौका जरूर था, लेकिन उल्टा घूमकर कभी कभी मुश्किल होता है कैच पकड़ना, और कहीं ना कहीं ये कैच छूटा और शैलेश भोईर को मिला हुआ जीवनदान. थोड़े ही समय में जो आपके सामने 2 रेफ्रिजरेटर फ्रिज नजर आ रहे हैं ना, एबी ग्रुप से 1 फ्रिज, सीडी ग्रुप से 1 फ्रिज. नितेश शेठ पाटिल इनकी ओर से बिल्कुल एक फ्रिज हमें दी गई है. ये लीजिए हमारे जिमी विचुंबे, ये भी आनंद लेते हुए. जिमी के पिताश्री अप्पा विद्यमान सदस्य, क्योंकि अप्पा का विषय हार्ड है, तो अप्पा के पास क्रेडिट का कार्ड है. अप्पा शेठ गायकवाड़ आपका स्वागत करेंगे. विचुंबे ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य स्वरांश एंटरप्राइजेस के ओनर शनि शेठ तुपे, आपका भी हम स्वागत करते हैं. भरत भगत यहां पर शानदार यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए, लेकिन बल्लेबाज आशिकेश, ओ चले इस बार अपील की गई थी, लेकिन शायद बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद जा रही है फाइनल एक सीमा रेखा की तरफ. 4 रन. तो चलिए बिल्कुल यहां पर बढ़िया वापसी होती हुई. तर सन्माननीय गोपीनाथ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभांग मंडळ साहेबांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आमच्या या व्यासपीठावरती यावं. बेहतरीन यहां पर शुरुआत नजर आती हुई, कभी तेरी तो दूसरी मेरी, बेहतरीन छक्का भी देखने को मिला. फिर से एक बार भरत का वापसी होने वाला रास्ता भी यहां पर नजर आया और लाफली डिलीवरी बाहर की तरफ निकालने का प्रयास. एक और डॉट बॉल की समाप्ति, हर गेंद के ऊपर आक्रमण करने का प्रयास यहां पर करते हुए सुदर्शन स्कोर बना. अभी तक स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे. 11 रन, 1 छक्का, 1 बाउंड्री, 1 सिंगल अभी तक जुड़ने में कामयाब हो चुके हैं. 1 छक्का 1 बाउंड्री आशिकेश के बल्ले से निकले. प्रमोद मात्रे कितने खुश है, देखिए तालियां बजाकर स्वागत कर रहे हैं वहां पर आशिकेश बल्लेबाज का. भाव के कट्टर फैन जाने जाते हैं दोस्तों. लेफ्ट आर्म और द विकेट से वरद, फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है. फील्डर वहां पर आते हुए 1 रन तो जरूर पूरा, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है. टारगेट 29 रनों का है और ये आसानी के साथ पहले ओव्हर में आपने 12 रन देखे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय गोपीनाथ पाटील साहेबांचं या व्यासपीठाकडे शुभागमन आपण पाहताय. आणि शनिवार वाडा ग्रुप आयोजित स्वर्गीय योगेश पाटील स्मृती चषकामध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. ओव्हर समाप्त, 12 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर विचुंबी टीम जीतने के लिए 18 बॉल 17 की जरूरत.
पर पहले पावर प्ले में 12 रन बने, अब इसके बाद पावर प्ले खुला होगा जहां पर आपको पूरी तरीके से अब फील्डिंग खुली हुई नजर आएगी। पेडगाव सातारा आज फायनल मध्ये खरं तर 4 नंबर आला। पिंट्या ग्रुप विचुंबे, जॉन्टी मात्रे, जग्गू पाटील, शेठ सुरते, राज मात्रे, जैन पाटील, बाला भोईर, विशाल सुरते आणि भाया भोईर यांच्या वतीनं विचुंबे संघासाठी शुभेच्छा येत आहेत। त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। 18 गेंदे 17 की जरूरत। बॉलिंग मार पर कप्तान यहाँ पर आएंगे राहुल बैकर, आशिकेश के खिलाफ यहाँ पर गेंदबाजी करेंगे। 18 में चाहिए 17 की जरूरत। वो पहली गेंद फिंगर रोल किए थे और पहली गेंद के ऊपर यहाँ पर काफी अच्छा टर्न बाहर की तरफ करते हुए एक समय लग रहा था कि यहाँ पर ये गेंद बिल्कुल वाइड जाने वाली थी, लेकिन इस बार देखिए कितने अच्छे तरीके से फिंगर रोल किए। बड़े शॉट की तैयारी में थे, नियंत्रण थोड़ा सा नहीं था वहां पर, लेकिन बीट होते हुए इस बार हवाई अल्लाह तो किया है। क्या बाउंड्री क्लियर हो पाएगी? खिलाड़ी गेंद के नीचे मौजूद, गुड कैच, विकेट नंबर पहला मैदान से बाहर। सन्माननीय सुरेश ढवले साहेब, सूरज ढवले साहेब आणि दिलीप पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण यावं। बक्षीस समारंभ सोहळा काही क्षणातच केला जाईल, तर सूरज ढवले साहेब आणि त्यांच्या समेत दिलीप पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं आणि आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हावं। विकेट नंबर पहला मैदान से बाहर, नए बल्लेबाज आते हुए करण, यानी कि आज नाना भोईर के सुपुत्र लेफ्टी आशीष टीम में मौजूद नहीं है, तो फिलहाल शैलेश को यहाँ पर ओपनिंग की जिम्मेदारियां बिल्कुल निभानी पड़ी। और वही शैलेश है जो टीम के कप्तान सुपर 8 का जब मुकाबला खेल रही थी विचुंबी टीम, तो शैलेश भोईर के बल्लेबाजी के बलबूते पर यहां तक पहुंचे, वरना कौन 11 टीम के खिलाफ इन्हें बाहर का रास्ता करना पड़ सकता था। किरण देख सकते हैं, ये चेहरे थोड़े से मायूस नजर आते हुए। नीलेश वायदंडे, लो स्कोर का मैच है, फाइनल के मैच में जो रन चाहिए थे वो नहीं बने, लेकिन फिर भी हिम्मत नहीं हार पा रहे। ये विकेट के साथ उन्होंने दिखा दिया है कि अब यहां पर हम पलटवार जरूर करेंगे। करण आते हुए नए बल्लेबाज, फिलहाल करण सुरते बैटिंग के लिए तैयार। और इस बार अच्छा शॉट, स्क्वायर कट खेला है जरूर, फील्डर है वहां पर डीप पॉइंट में, एक रन तो पूरा। दूसरी की कोशिश शैलेश ने कॉल दिया था, उसे स्वीकारा यहां पर करण से, और तब तक बिल्कुल रन मिलेंगे मात्र 2 रनों की मदद से। टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। राम शेठ मात्रे माजी सरपंच, नीलेश भोईर, ज्ञानेश्वर मात्रे, दिनेश गायकवाड़ शिरडी से बिल्कुल तुलजापुर से मैच का आनंद ले रहे, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। विचुंबी टीम की अगर चर्चा करेंगे, राम मात्रे साहेब माजी सरपंच यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलंय, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। तो इस बार चलिए चप्पल होकर खेलने का प्रयास किया था, तब तक वहां पर कोई रन नहीं है। तो चलिए यहां पर ये फेवरेट स्ट्रोक था इनका, फॉलिंग स्वीप खेलना, लेकिन चलिए इस बार डॉट बॉल की समाप्ति। राहुल फिर से एक बार तैयार, इस बार अच्छी गेंद, चलिए लगातार जड़ में डाली जा रही है। सतीश मात्रे साहेब, विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 5,000 रुपयाचं खऱ्या अर्थाने योगदान लाभलंय। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल की मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 5,000 रुपयाचं योगदान आणि खऱ्या अर्थानं विचुंबी क्रिकेट संघाला पुरस्कृत करून दिलं गेलं, ते निर्मल एंटरप्राइजेस, निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनिल भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समेत न्यू मिलेनियम चे सर्व आनंद भाई गोंदी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपका ही सहर्ष स्वागत। और इसी के साथ बल्लेबाज करण आउट। पाटिल ग्राम पंचायत सदस्य से 5,000। और देख सकते हैं आप दोस्तों, पुरुषोत्तम भोईर साहब अध्यक्ष पुरोगामी योग संगठना और आशा प्रभा विद्यालय विचुंबे, इनके ओर से भी इस टूर्नामेंट के लिए 5,000 का योगदान हमें मिला है। देख सकते हैं वहां पर विद्यमान ग्राम पंचायत सदस्य अनिल शेठ भोईर, इनके ओर से 5,000 का योगदान इस टूर्नामेंट के लिए। उन सभी दानशूरदाताओं का हम तहे दिल से स्वागत करेंगे। तो ओवर यहां पर समाप्त हो चुका है गिरीश। 2 ओवर की समाप्ति के बाद
14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि इस ओवर में सिर्फ और सिर्फ हमें 2 ही रन देखने को मिले, यानी कि 29 का टारगेट है। अब 12 बंद में चाहिए 15 रनों की जरूरत। शैलेश भोईर और अविनाश की ये जोड़ी मैदान के अंदर बिल्कुल आप देख सकते हैं, जहां पर आनंद भाई इनका शुभागमन हो चुका है। दावीर चषक रोहा में शायद गए थे नीलेश कांबले के साथ, और निश्चित तौर पर वहां पर सेकंड राउंड में तालुका नविश 11 विचुंबे टीम को यहां पर अपना मुकाबला गंवाना पड़ा। सूरज भाई ढवले यांचं या ठिकाणी शुभागमन। कधी कधी आपण पाहतो शिवकर संघाला देखील त्यांच्या माध्यमातून पॅक केलं जातं मित्रांनो, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत। संपूर्ण गावदेवी 11 शिवकर संघाचे खऱ्या अर्थानं ते देखील पुरस्कर्ते राहिले, त्यांचंही सहर्ष स्वागत। 12 गेंदों में 15, देवराम 14 रन बने, 15 की जरूरत है। शैलेश, चलिए बिल्कुल देख सकते हैं बॉलिंग में परिवर्तन, नए बॉलर आएंगे प्लस पे टीम की ओर से। हरीश, आयुष लेफ्ट आर्म ओवर द विकेट से शुरुआत करेंगे, और जड़ में डालने का प्रयास किया था, ऑन साइड में मोड़ दिया, 1 रन पूरा किया, दूसरी की कोशिश यहां पर हो जाएगी, लेकिन चलिए मना कर दिया वहां पर। सुरक्षित है दोनों खिलाड़ी, 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 15 रन अभी भी जीतने के लिए बात करेंगे। 14 रनों की फिलहाल जरूरत है। अविनाश पाटिल और शैलेश ये 2 दिग्गज बल्लेबाज। मेगा फाइनल का मैच स्वर्गीय योगेश पाटिल स्मृति चषक का ये 5 दिन का कारवा चला दोस्तों। 32 टीमों ने हिस्सा लिया, उसमें से 8 40+ टीमें थी और लगभग 24 यहां पर ग्रामीण टीमें थी, और 24 में से 4 में 32 में से 4 और 4 में से अब 2 टीमें, यानी कि आपको मेगा पैनल के तौर पर नजर आती हुई। और बैकफुट पर जाकर टैप किया इस गेंद को, वेरी गुड बॉलिंग, कमाल की यहां पर वापसी होती हुई मौर्या 11+ पे टीम की ओर से। पहली गेंद में छक्का बाउंड्री आने के बावजूद इसके बाद रोक लगाई है। 14 रन चाहिए अभी भी इस मैच को जीतने के लिए, लेकिन दबाव 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 लगातार बना रखा है। प्रमोद यहां पर देखिए सीटी मारकर इशारा कर रहे कि बड़े शॉट में कोई तब्दील कीजिए, लेकिन प्रमोद यहां से सीटी मारना आसान है, खेलना उनको है। बिल्कुल यहां पर रन चाहिए अभी भी, 14 रनों की आवश्यकता है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से आयुष फिर से एक बार तैयार होते हुए, वो अविनाश को भी यहां पर बीट करते हुए, क्या कमाल की गेंदबाजी। एक डॉट बॉल के लिए ताली यहां पर गूंज रही है, और खास करके प्लस पे टीम के समर्थकों की ओर से ये तालियों की गूंज बिल्कुल नजर आती हुई। कौन फाइनल का विजेता होगा, यस कुछ यहां पर अंपायर बातचीत करते हुए। अगर विचुंबे टीम जीतती है तो 40+ को तीसरा नंबर दिया जाएगा, अगर यहां पर प्लस पे जीतती है तो फिर तीसरा नंबर लेगी कोपर टीम। क्या कहते हो यहां पर सदावर्ती साहब? तीसरे और चौथे नंबर के लिए भी ये मैच इंपॉर्टेंट है, क्योंकि विचुंबे खेली थी 40+ के खिलाफ और प्लस पे खेली थी कोपर के खिलाफ। तो विचुंबे जीतती है तो तीसरा नंबर आएगा 40+ उलवे टीम का, अगर प्लस पे जीतती है तो तीसरा नंबर आएगा जय हनुमान कोपर यानी कि पेन की टीम है। निव्या केबल नेट वाईफाई इनके ओर से 5 दिन हमें इंटरनेट सेवा उपलब्ध कर दी है, लेकिन इस बार अविनाश के रडार में गेंद आई है और सीधा डीप बैकवर्ड डीप स्क्वायर लेग के ऊपर से, दैट्स अ बिग रन। इसी 6 रनों की मदद से 21 रन चाहिए, 8 रनों की जरूरत। डीजे वाले ने गाना बराबर सुना है, बचना है हसीनों में आ गया दीवाना। अविनाश की अब शादी हो गए, ऐसे गाने जब सुनेंगे तो कोई बहुत बढ़ सकता है कोई भी। जबरदस्त यहां पर निव्या केबल नेट वाईफाई के ओनर सम्माननीय प्रदीप जी ढवले साहब, इनका आगमन हो चुका है, उनसे गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर साहब, आपका स्वागत है। अक्षय कामले विचुंबे टीम को शुभकामना आ चुके हैं, उनका स्वागत करेंगे। 1 रन तो पूरा, दूसरी की मांग यहां पर की जा रही है, आसानी के साथ 2 रन पूरे, और इसी 2 रनों की मदद से हालांकि टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 23 जीतने के लिए 6 रनों की अभी भी जरूरत है। अभी हमने देखा था तलोजे मजकूर के मैदान के ऊपर श्री कृष्ण क्रिकेट क्लब तलोजे मजकूर इनके ओर से नाइट का शानदार आयोजन देखा, डे का शानदार आयोजन देखा था दोस्तों, और वहां पर क्या दमदार टूर्नामेंट हमें देखने को मिली थी। रायगढ़ की न भूतो न भविष्य डे की टूर्नामेंट हमने देखी थी। अक्षय कामले इनके ओर से विचुंबे टीम के लिए शुभकामना चुकी है, उनका स्वागत करेंगे। और इस बार ऑन साइड में गैप पे ये गेंद खिलाड़ी आते हुए पहुंच में नहीं है, सीमा रेखा पार
4 रन, अब जीतने के लिए चाहिए केवल 2 रनों की जरूरत। केवल अब 2 रनों की जरूरत। टीम का स्कोर है 27 रन। निर्मल एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा सुप्रसिद्ध उद्योजक विचुम्बे ग्राम पंचायत के सदस्य सम्मान्य अनिल भाई भोईर, जिनके द्वारा इस टीम को पैक किया। और हमें जानकारी देते हुए आप देख सकते हैं भालचंद्र गवले कि दोनों भी टीमें इस टूर्नामेंट में नहीं थी, दोनों को वाइल्ड वाइड एंट्री मिली और दोनों भी टीमें सीधा फाइनल का मैच खेल रही है। इनके फाइनल का मैच बोले तो आमदार का टिकट मिलने के बराबर है। और कौन यहाँ पर इस योगेश स्मृति चषक का यहाँ पर ये टिकट लेके पाएगा? बड़ी फाइट है, यानी कि पलस पे और विचुम्बे टीम इसी विभाग की दोनों ताकतवर टीमें। न इन्हें 40 गांव प्रीमियर लीग में खेलने का मौका मिलता है, न 50 गांव प्रीमियर लीग में खेलने का मौका मिलता है। पलस पे, उसरली, विचुम्बे, फिर यहाँ आसपास की गांव है, लेकिन चलिए कालुंद्रे है, यहाँ इसी गांव है जहां पर काफी कमाल का क्रिकेट भी खेला जाता है। लेकिन चलिए अब यहाँ पर 2 रनों की जरूरत। विचुम्बे टीम के कप्तान, निर्मल एंटरप्राइजेस विचुम्बे टीम की कप्तान आप देख सकते हैं स्ट्राइक एंड पर शैलेश। ये प्रमोद की आवाज है, चल। 2 रनों की जरूरत। बॉलर तैयार होते हुए केतन भगत पहली गेंद के ऊपर आगे आकर सिंगल लेना चाहते थे कप्तान शैलेश, मात्र लौटेंगे मैदान से बाहर। शुभम भगत, शर्मा का स्टॉल उनका ही लगा है। दाढ़ी देखकर तो केजीएफ के सब बड़े बड़े विलन होते हैं ना, वैसी याद आती है। यस बिल्कुल, चलिए बिल्कुल यहाँ पर 2 रनों की जरूरत। नए बल्लेबाज रोहित सुरते, ये भी ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते, जिनके द्वारा इंटरनेट सेवा में उपलब्ध दी गई है। वो इंटरनेट सेवा के ओनर हमारे प्रदीप ढवले साहब, इनका आगमन हो चुका है। आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है। दिलीप पाटिल साहब, आपका भी हम स्वागत करते हैं। शनिवार वाड़ा ग्रुप ने ये सपना साकार किया था और 3रा साल है उनका, और 3रे साल में उनका गर्व है क्योंकि ये 3रा पर्व काफी शानदार है। 2 रनों की जरूरत। मैच को बनाने की कोशिश यहां पर करते हुए बॉलर केतन भगत, इनसाइड आउट खेला जरूर है। हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे, कैच ड्रॉप है, फटला जवाब थे। और इसी के साथ इस सीजन 2025 की चैंपियन बनी है निर्मल एंटरप्राइजेस विचुम्बे टीम। हार्दिक अभिनंदन।